मी सध्या पुण्याच्या अनेक भागांमध्ये फिरतोय. आज मी पुण्याच्या 37 क्रमांक वार्डमध्ये आहे आणि या भागात कुणाची नेमकी हवा आहे हे आपण नागरिकांशी बोलणार आहोत. काही लोक इथले मला भेटलेत, त्यांना विचारत काका कुठले याच प्रभागातले का? हा या प्रभागात काय काय ह्या भागात कुणाची हवा आहे? यात भाऊची हवा आहे. काय कुणाची हवा आहे इथं? गिरीराज भाऊची हवा आहे. कारण संयमी नेतृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे. त्यांनी मोठं महाआरोग्य असं शिबिर भरवलं. त्याच्यानंतर आरोग्य सेवा पूर्ण दिलेली आहे. त्याच्यानंतर लोकांना स्नेहभवनाचा त्यांनी आस्वाद दिलेला आहे आणि विविध अशी दृष्टी असलेला आहे. एक चांगला युवा नेता आहे आणि या युवा नेतृत्वाकडून आम्हाला आमच्या भागामध्ये विकास होईल अशी आम्हाला आशा आहे. काय पण आणखीन काय मुद्दे आहेत त्यांच्याबद्दलचे की त्यांना निवडूनच दिलं पाहिजे? त्यांना जर आपण निवडून दिलं ना तर त्यांच्याकडे जी विशाल दृष्टी आहे आणि त्यांची म्हणणं की मूळ जो इथं प्रभागामध्ये प्रश्न आहे कुठला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, वाहनांची समस्या आहे, स्वच्छता नाही आहे. विशेष करून ते म्हणतात की मला प्रभागाचं स्वच्छ आणि तो भयमुक्त असला पाहिजे अशा प्रकारची त्यांची दृष्टी आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की ह्या युवा नेत्याकडून बरंचसं या गोष्टी साध्य होतील आणि त्यामुळं भाऊंना या परिसरामध्ये प्रचंड असा चांगला प्रतिसाद आहे आणि भाऊ निश्चितपणे त्यांच्या प्रभागामधून निवडून येतील अशी आम्हाला प्रचंड बहुमताने. काय तुम्हाला काय वाटतं ह्या प्रभागातनं कोण निवडून येईल? भाऊच निवडून येतील कारण का भाऊचं काम खूप जोरात आहे. गिरीराज भाऊ भाऊना कधी पण रात्री बेरात्री जाऊन त्यांना काही अडचण सांगा तर रात्री कुठली ते अशी काय हे नाही करून लगेच धावत येतात भाऊ. त्यासाठी भाऊ या वार्डातून 100% निवडून येतील. 100% निवडून 100% निवडून येतील भाऊ. काय आतापर्यंत काय कामं केली त्यांनी माहिती? भाऊनी एवढं महाआरोग्य शिबिर भरवलंय. शिबिर भरून सुद्धा जे आरोग्य शिबिरामध्ये जे लोक आजारी आहेत ते त्यांना जे काय काय किट लागतात ते किट भाऊनी त्यांच्या घरी पोचून दिलेले आहेत. की असं नाही की तिथंच दिलेलं आहे, ज्यांना नाही मिळाले तर त्यांना घरपोच किट भाऊनी दिलेले. हां, तुम्ही कुठल्या प्रभागातले? मी प्रभाग क्रमांक 37 मधला वार्ड क्रमांक. कोण कोण निवडून येईल इथं? आज निवडण्याच्या बाबतीत आज गिरीराज भाऊ जे आमचे आहेत त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून देणार आहे. का की त्यांचं जे प्रतिष्ठान कार्यसिद्धी प्रतिष्ठान आहे त्यांचं सगळं कामकाज चांगलं व्यवस्थित आहे. आज त्यांनी आज एवढं मोठं धनकवडी भागामध्ये शिबिर त्यांनी भरवलं. लोकांच्या म्हणजे ज्या काय अडचणी होत्या त्यांनी दूर केल्या आणि त्यांनी सगळे ए टू झेड कुणीही असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत, तर त्या बाबतीत त्यांनी सगळ्या त्यांना फॅसिलिटी दिलेल्या आहेत. पाहिजे ती वस्तू त्यांनी पुरवलेली. आणि कधीही तुम्ही त्यांच्या ऑफिसला कार्यसिद्धी प्रतिष्ठानला गेले की बाबा कार्यसिद्धी प्रतिष्ठानला गेले त्यांना जर प्रश्न विचारला आमचे प्रॉब्लेम आहे की मी 101% ना 110% सांगली ते व्यक्ती करणार आहेत. युवा नेते आमचे एवढे तरुण तडफदार आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो की भरघोस मताने त्यांना निवडून आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आमच्या भागातून. हे आता तिघ जण मला भेटली, या तिघांनी पण गिरीराज सावंतांचं नाव सांगितलं. तुम्हाला काय वाटतं या प्रभागातनं कोण निवडून येईल? गिरीराज भाऊ का बरं? नाही त्यांचं काम चांगलं आहे. काय काम केलं त्यांनी? काम केलं पहिले बरेच लोक काम केलं. थोडं मोठ्याने बोला, नेमकं आम्हाला लक्षात नाहीत. काय म्हटले तुम्ही? तेच आहे ना कोण 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 निवडून येईल? आणखीन काही आपल्यासोबत कुठले तुम्ही? आम्ही धनकोडी वार्ड क्रमांक 37 इथं राहत आहे. सदर्भ आम्ही गिरीराज भाऊंना पूर्णपणे पाठिंबा देत आहे. आम्ही पाठिंबाला सहमत आहे. आम्ही बहुमताने त्यांना निवडून आणून देऊ. त्यांची कार्यसिद्धी चांगली आहे. परत आरोग्य शिबिर भरवतात खूप सुंदर, सगळीकडे भरवतात. पंढरपूर, धाराव्या शिर, इकडं तुळजापूर, सगळीकडं शिबिराला आम्ही हजर असतो. ते कार्यसिद्धी असल्यामुळं आम्ही पूर्ण पाठिंबा त्यांना दिला आमच्या समाजाच्या लोकांनी. ते झालं तिकडचं उस्मानाबाद सोलापूरच्या भागातलं, पण त्यांनी या प्रभागात ज्या उभं राहिले त्या प्रभागात काय काम केले? आता ह्या प्रभागामध्ये त्यांनी आरोग्य शिबिर भरवले, आरोग्याचं कार्यक्रम छान घेतले, कार्यसिद्धी केले. लोकांच्या अडचणी जे काय असेल ते दूर करायला सुरुवात केलेली आहे. रस्त्याचं सगळं त्यांनी हे केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही धनकवडी 37 वार्ड क्रमांकावरून त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे आणि आमचंही त्यांना सहकार्य राहणार कायम. तुम्ही कुठल्या प्रभागातले? 37 नंबरला असेल. भारतीय कोण विद्यापीठ कोण मी कोण कामाला आहे आणि मी 37चाच आहे. 3 हत्ती चौकात राहतो मी आणि मी स्पष्ट सांगतो आमचं पूर्ण पाठिंबा गिरीशदादा सावंतला आहे. का बरं? त्यांनी लॉकडाऊनपासून जे लोकांचं प्रेम मन जिंकलेलं आहे, भरपूर अशी काही महत्त्वाची कामं केलेली आहेत त्यांनी, म्हणजे मनापासून. काय कामं केली ते सांगा थोडी. अहो लोकांना जी मदत लागत होती लॉकडाऊनला ती सगळं त्यांनी घरपोच केलेली आहे त्यांनी. हां, आणि आत्ता पण ते
कामाचं शिबिर वगैरे नाही का, नवीन लोकांना कामाला लावायला भरपूर काहीतरी मदत, त्यांचा पाठिंबा आहे. त्या हिशोबाने आम्ही सगळं त्यांना दादांनी सांगितल्याप्रमाणे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, पुन्हा भाजपचे उमेदवार आहेत, मग त्यांना का मतदान करायचं नाही? व्यक्ती बघून मतदान करायचं ना. आता कारण गिरीराज भाऊचं काम मोठं आहे ना, त्यामुळे व्यक्ती महत्त्वाची जास्त आहे मला. आणि जरी इतर पक्षाचे लोक असले तर त्यांचं काम आम्हाला बघावं लागेल ना, की गिरीराज भाऊ त्यांच्या तुलनेत गिरीराज भाऊ सरस आहेत ना, मग सरस माणसाला तर मतदान करणार ना. हे काम झालं सांगा ना. आणि ते सीमाबंद होती, कात्रची सीमाबंद डेअरी जवळची त्यांनी बांधली, त्याचं भाऊ आणि त्याचा कार्यक्रम पण घेतला. अशी जर प्रत्येक गोष्ट भाऊ जातीने लक्ष देऊन काम करत असतील तर माझ्या उमेदवार का निवडून देऊ नये? त्यामुळे आम्ही सर्व जर 37मधल्या लोकांचं असं मी ऐकतोय नेहमी की फिरतो कुठं, गिरीराजचं काम चांगलं आहे आणि गिरीराजला आपण निवडून दिलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ते काम करतात. मोफत 200-300 लोकांपर्यंत जेवण पुरवतात गोरगरिबांना. हे काम मोठं आहे ना आणि अखंडपणे चालू आहे ते काम. मग अशा व्यक्तिमत्वाला का निवडून नाही द्यायचं? म्हणजे काम आहे त्यांचं या प्रभागात. हो, प्रचंड काम आहे. किती वर्षापासून ओळखता तुम्ही त्यांना? मी बघा त्यांना जवळजवळ 25 वर्षापासून ओळखतो, म्हणजे त्यांच्या वडिलांपासून ओळखतोय. हां, की तानाजी सावंत जे आहे साहेब, त्यांचं काम मोठं आहे. आणि ते आरोग्यमंत्री असताना त्याने आपला दवाखाना जो आता आलाय ना, प्रत्येक ठिकाणी दिसतोय आपल्याला वस्तीत, ती त्यांचं श्रेय आहे सगळं. ॲम्ब्युलन्स फिरते वस्तीमध्ये आरोग्य सेवा घेऊन. मग आरोग्यमंत्री असताना त्यांनी काम केलं आहे, त्या कामाचा आम्हाला सगळ्याला फायदा झालेला आहे ना. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या पाठीमागे तानाजी सावंत अशा व्यक्ती आहे, अशा गिरीराज भाऊला आम्ही का मदत करू नये आणि आमच्या अपेक्षा ते पूर्ण करतील असे आहे आमचं त्यांना. असे अनेक नागरिक आपल्याला भेटत आहेत. एकदा आपल्याला इथं अजून आणखीन काही नागरिकांशी बोलायचं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी आपण बोलतोय. नेमकं त्यांना त्यांच्या उमेदवारांना ह्या प्रभागात का निवडून द्यावं याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत इथला एक कार्यकर्ता भेटला. का निवडून दिलं पाहिजे शिवसेनेच्या उमेदवारांना? गेले 3 वर्ष झाले गिरीराजदादा सावंत हे 80% समाजकारण 24% राजकारण या हेतूने त्यांनी कार्यसिद्धी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचं स्थापना केली. स्थापना केल्यापासून गिरीराजदादांनी गेले 3 वर्ष झाले अखंडित असा गोरगरिबांसाठी रोजचे 300 डबे अशा या हेतूने रोज जे स्ट्रीटवर लोक राहिला आहेत त्यांच्यासाठी रोजचे 300 डबे दिले जातात. तसेच वार्डामध्ये कुठलाही त्यांच्याकडे पद नसताना कोणत्याही एखाद्या पक्षाचं राजकीय हे नसताना त्यांनी 12 कोटी निधी आणून आपल्या प्रभागामध्ये सुशोभीकरण असेल किंवा रस्ते असतील, ड्रेनेज असतील याचा प्रश्न सोडवला. तसेच कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. त्या आरोग्य शिबिराला कमीत कमी 12 ते 15 हजार लोकांनी लाभ घेतला. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा दिव्यांग असतील, अपंग असतील यांच्यासाठी खरं म्हणजे एक महायज्ञ म्हणता येईल असा हा सेवेचा उपक्रम केला. अशा या हेतूने आपल्या शिवसेना पॅनल हा बहुमताने विजयी झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. का आजोबा आहेत आपण त्यांना विचारूयात. बाबा, शिवसेनेच्या उमेदवारांची रॅली सुरू आहे, का निवडून दिलं पाहिजे या उमेदवारांना? काय वाटतं तुम्हाला? काम आहेत तुमच्या प्रभागात? कामं केली त्या लोकांनी तुमच्या प्रभागात? तसं तर आमच्या प्रभागात यांचं काही हे नाहीच आहे, बरं, पण ते आहे आता सगळ्यांच्या एका मिळीच्या ओळखीचे. अजून काय वाटतं तुम्हाला, का उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे? काम करणाऱ्याला निवडून दिलं पाहिजे. तर बघायचं पाहिजे कोण आहेत काम करणारे? कोणच करत नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाहीत का, तर पहिली कामं होती वर्षात होती. आता ते गिरीराज सावंत आहेत, अजून धनकवडे ताई आहेत, त्यांना निवडून नाही देणार? त्या येतील निवडून ते. निवडून येतील. कशाच्या जोरावर निवडून येतील? कसे आहे ना त्याच्यात पाठीमाग सगळ्याच आहेत त्यांना चांगली माणसं. कामं केलीत का त्यांनी? आता संधी मिळाल्यावर काम करणार. पण त्याच्या आधी काही कामं असतात, ती कामं केली आहेत अगोदर आहेत काम आहेत. अजून काही लोक आहेत, आपण त्यांना विचारत. दादा, कुठल्या प्रभागातले तुम्ही? मी मुळशीच आहे. तुम्ही कुठल्या प्रभागातले? 37 मधले. इथं शिवसेनेचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत. कुठल्या उमेदवाराला निवडून द्यावं? जो सच्चा कार्यकर्ता आहे, प्रभागाचं हित जाणणारा आहे आणि जो सामान्य जनतेला आपल्या समवेत घेऊन जाईल असाच उमेदवार आम्हाला पाहिजे. आणि तो गिरीराजदादा मध्ये आम्ही शोधतो. त्यांनी आत्ता खूप वर्षांपासून त्यांचं
काम चालू आहे आरोग्य शिबिरांच्या मार्फत आणि अन्नदान तर म्हणजे सर्वात श्रेष्ठदान अन्नदान आणि हे अन्नदान अविरत सेवा चालू आहे त्यांची. आणि अजून काय कामं केलीत त्यांनी प्रभागामध्ये? प्रभागामध्ये म्हणजे अजून तर नगरसेवक व्हायचं आहे, पण त्यांनी अगोदरच 19 कोटीची कामं कॉन्क्रिटीकरण असो किंवा अजून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची कामं होत आहेत. अजून काही लोकांशी आपण कुठल्या प्रभागातले दादा तुम्ही? आम्ही प्रभाग नंबर 37 मधले. आणि मोहिनीताई देवकर यांनी जो काम केलेलं आहे या वार्डामध्ये आणि या लोकांसाठी, त्यासाठी आज त्यांच्यासाठी आम्ही इथे जमलो. त्यांच्या प्रचाराच्या नारळासाठी आम्ही इथे सर्वजण उपस्थित राहिले. काय कामं केलीत त्यांनी तुमच्या प्रभागात? त्यांनी कोविडपासून सर्वसामान्य मदत करण्यापासून लोकांना रस्ते असो, इथं पाण्याची समस्या असो, निम्म्या रात्री हॉस्पिटलची गरज असो किंवा त्यांच्या माध्यमातून कोविडमध्ये जे कामं झाले भूतन भविष्यात ते कामं परत या वार्डामध्ये होणार नाही. ते गिरीराज सावंत आहेत ह्याच वार्डामध्ये, पुन्हा धनकवडे ताई आहेत, त्यांना का निवडून देऊ नये? सर्वांना निवडून द्यावा ना. आम्ही त्यासाठी नाही म्हणत की आम्ही त्यांना निवडून नाही द्यावा. चारही उमेदवार जे आमचे आहे शिवसेनेचे हे प्रचंड मताने निवडून येणार आहे आणि त्यांच्या विकास कार्यामुळं ते प्रभाग नंबर 37मध्ये निवडून येणार आहे. भरपूर कामं झालेली आहेत. काय वाटते तुम्हाला, का निवडून दिलं पाहिजे ह्या प्रभागातल्या शिवसेनेच्या उमेदवारांना? शिवसेनेच्या प्रभागातल्या उमेदवारांना का निवडून दिलं पाहिजे? हे बघा, पुढं महिला सक्षमीकरण असो किंवा युवा नेतृत्व आहे आणि हा जो वाढ पण एकत्र झाला आहे मोठा, तर नवीन लोकांना संधी नक्कीच द्यायला पाहिजे लोकांनी. धन्यवाद. त्यामुळे निवडून दिलं पाहिजे. हो. अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, तुम्ही कुठल्या प्रभागातले आहात? कोण? तुम्ही कुठल्या प्रभागातले? आम्ही 38 38 तुम्ही कुठल्या प्रभागात? हे काही लोक 38 नंबर प्रभागातले देखील या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. अजून काही लोकांशी आपण बोलूयात, त्यांच्या प्रतिक्रिया या निमित्तानं जाणून. तुम्ही कुठल्या प्रभागातले? प्रभाग क्रमांक 37 मध्ये. कोणाला निवडून दिलं पाहिजे प्रभाग 37 मध्ये? आत्ताच्या सद्य परिस्थितीनुसार तर धनकवडीतल्या लोकांना, बऱ्यापैकी लोकांना नवीन चेहऱ्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आत्ता आपल्या पुढे जे नवीन चेहरे आहेत त्यांना संधी देणं हे योग्य राहील. कोण नवीन चेहरे? शिवसेनेच्या पॅनलमध्ये जर बघितलं तर गिरीराज भाऊ सावंत आहेत, देवकरताई आहेत, सुलक्ष्मीताई आहेत, सागर बारणे आहेत. हे सगळे नवीन चेहरे आहेत. काय कामं केली तुमच्या प्रभागात? आता गिरीराज सावंत आहेत, काय काम केलं त्यांनी? गिरीराज सरांनी बऱ्यापैकी मेडिकल चेकअपचे जे कॅम्प आहेत सगळ्यात मोठे हे केलेले आहेत, ते केलेले. बऱ्याच लोकांचे गोरगरिबांचे अन्नदानाचे कार्यक्रम वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अजून काही नागरिक आहेत. काय तुमच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी काय कामं केली 37 नंबर प्रभागात? शिवसेनेच्या उमेदवारांनी गेले 5 वर्षापासून ड्रेनेज लाईन, पाण्याचं संकट असेल याच्यावरती मात करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सावंत साहेबांनी सुद्धा किंवा धनकवडे यांनी सुद्धा या 5 वर्षामध्ये जी काही विकास कामं अडचणी असतील ह्याच्यासाठी खूप काही प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या निवडून येण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि येणाऱ्या तरुण वर्गांनी त्यांना सुद्धा निवडून देण्याचा प्रयत्न करावा. किती मतांनी निवडून येतील तुमचे उमेदवार? चांगल्या मताने निवडून येतील. चांगल्या मतांनी. काय कामं केलीत प्रभागात त्यांनी? सांगितलं ना, ड्रेनेजची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल. का तुमच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे? उमेदवार आता सगळे नवीन चेहरे आहेत, मग आता संधी दिली पाहिजे. काय कामं काय केलीत तुमच्या उमेदवारांनी? काम आता ऑलरेडी मोहिनी देवकर तर पहिली नगरसेवक आहे, त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. सावंत साहेबांनी कामं केलेली आहेत. सावंत साहेबांनी काय कामं केली? सावंत साहेबांनी आता बऱ्यापैकी निधी आणलेला आहे बरेच. दुसरे अजून कॉलेजच्या मुलांकरता बरीच कामं केलेली आहेत. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पण केलेली. प्रभागात काय कामं केली? प्रभागात आता मेडिकलचे कॅमेरा असतील. वेगवेगळी कामं जी आहेत या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेले आहेत. आपल्यासोबत आणखीन काय? तुम्ही याच प्रभागातले का? तुम्ही कुठल्या प्रभागात? कुठल्या प्रभागातले? प्रभाग 37 मधले. ते काय 37 मध्ये कुणाला निवडून दिलं पाहिजे? 37 मध्ये आम्ही काय एवढं सांगू शकत नाही. तुम्ही ह्याच प्रभागातले, मग कुणाचं काम तुम्हाला भावतं? गिरीराज सावंत इकडून शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तिथं क्षीरसागरजी आहेत.
कुणाला निवडून दिलं पाहिजे? निवडून दिलं पाहिजे ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना पण निवडून दिलं पाहिजे. नव्या चेहऱ्यांना पण थोडंफार सहकार्य केलं पाहिजे जनतेने, एवढंच आमचं म्हणणं आहे. कामं करणार जनतेमधलं काय आहे ते आपण काही सांगू शकत नाही ना. बरोबर आहे, पण कामं सामान्य करणार नागरिक म्हणून एक गोष्ट तर 100% सांगू शकतो, नवीन चेहऱ्याला एक उजाळा दिला पाहिजे, जेणेकरून कुठंतरी साथ मिळेल. पुढचं भविष्य त्यांच्यावर पण निर्भर आहे. तुम्ही बोलताना दोन लोकांचा उल्लेख केला, एक काम करणारे आणि एक नवीन चेहरे. मला सांगा, काम करणारे कोण आहेत, नवीन चेहरे कोण आहेत? नाव सांगा ते. आता तसं बघायला गेलं तर नवीन चेहरे तर गिरिराज सावंत आहेत, सुलक्ष्मी धनकोडीताई आहेत, अजून विजय क्षीरसागर आहेत. हां, नाही, यांना निवडून दिलं पाहिजे असं नाही माझं म्हणणं. माझं म्हणणं असं की जे यांनी काम केलेली आहेत, म्हणजे नवीन ह्याच्यात सुद्धा सक्रिय राहून सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत, त्यांना निवडून दिलं पाहिजे. अजून काही लोक इथं मला भेटलेत, आपण या बाबांशी बोलूयात. बाबा, ह्याच प्रभागातले का तुम्ही? याच प्रभागातले का? हो. कुणाला निवडून दिलं पाहिजे या प्रभागात? त्या पर्वात मी सांगतो कुणाला निवडून दिलं पाहिजे, जे केंद्र सरकार आहे आणि जे ऐकलं का, आणि जे महाराष्ट्र सरकार आहे, सत्तेवर सरकार आहे, त्या पार्टीला निवडून देणं जनतेने हा विचार केला पाहिजे. बाकी काही नाही. मला सांगा, तुम्ही बरोबर लोकांना कोड्यात टाकले. भाजप सत्तेत आहे, शिवसेना सत्तेत आहे, राष्ट्रवादी सत्तेत आहे, तिघांनी वेगवेगळे उमेदवार उभे केले तरी त्यांची छुपी ती आहे, लक्षात ठेवा तुम्ही. उद्या भाजपचं जरी कमी पडले आहे का, आणि शिंदेचे आले ना जास्त, तरी त्यांची युतीनेच त्याचा तिथं स्थापना होणार, हे मी तुम्हाला 100% सांगतो. पण हे जी चोर आले ना एकत्र, ह्यांना दोघांना फेकून देणार आणि ते आपली आघाडी करणार. अजून काही लोक आहेत आपल्या सोबत, त्यांच्याशी बोलूयात आपण. काय तुमच्या प्रभागात कुणाला निवडून दिलं पाहिजे? आम्ही गिरिराज सावंतांना निवडून देणार आहोत. का बरं, काय कामं केली त्यांनी? खूप कामं केलीत आमची, भरपूर कामं केली. वैयक्तिक अनुभव काय? वैयक्तिक अनुभव चांगला आहे आमचा. त्यांनी आरोग्य शिबिर भरवलं, रस्त्याचं हे केलं, परत बाकी भरपूर केलं त्यांनी. आणि ते हे देतात, काय भुकेल्याला घास देतात, त्यामुळं ते येणार 100%. काय योजना आहे ती भुकेल्याला घास? त्यांनी ते ठरवलं, त्यांनी 2000 सालापासून देत आहेत ते. काय करतात ते देतात ना, आणून ते भुकेल्याला घास देतात. ते जवळजवळ 2000 लोकांना देतात. हो. अजून काही लोक काय तुमच्या प्रभागात कुणाला निवडून दिलं पाहिजे? शिवसेनेला पण का निवडून दिलं पाहिजे? तो कार्यकर्ता चांगला आहे. मी पक्ष बघत नाही, कार्यकर्ते इतके सुंदर आहेत, त्यांच्या वडिलांपासून त्यांची कामं चांगली आहेत. त्यांच्या वडिलांपासून कामं काय कामं केलीत बरं तुम्हाला? आमच्या रोडची भरपूर कामं केली त्यांनी. रोडची केली, पाईपलाईन केली, टाक्या साफ करून घेतल्यात, असे भरपूर रोडचं. आणि भुकेला ज्याला गरज आहे त्याला ते धावून जातात. तुम्हाला काय वाटतंय, का शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे? गिरिराज सावंत हे कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अगदी तरुण वयात फार मोठे विचार त्यांचे आहेत. आणि त्या भागात रस्ते, आमच्या भागातले रस्ते, आमच्यातले एक 15-20 सोसायटी आहेत त्या, वंडर सिटी आणि हे सावंत गार्डन, श्रीराम दर्शन सोसायटी, शिक्षण, ह्या सगळ्या भागातलं रस्त्याचं काम त्यांनी स्वतः मनावरून घेतले. त्यांनी पाण्याची पाईपलाईन आमची 6 इंची होती, ते 8 इंची करून सर्व भागातल्या ह्या सोसायट्यांना पाणी चांगलं मिळावं यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यानंतर सर्व सिनियर सिटीजन लोकांना एकत्र करून ते आदरपूर्वक त्यांच्या तिथं वागणूक देतात. त्यांना लोकांना भजनाचा कार्यक्रम किंवा वेगवेगळे उपक्रम राबवतात. परत ज्या मुलांना ज्याचे नंबर, कार्यसिद्धी प्रतिष्ठान पण आहे वाटतं त्यांचं, कार्यसिद्धी नावाचं प्रतिष्ठान पण आहे, त्याच्या माध्यमातून काम करतात वाटतं. ते खरं आहे का? अगदी 100% असा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता मी राजकारणात एवढ्या वर्षाच्या बघितला नाही. मी असा एवढ्या तरुण वयात वडिलांचा सपोर्ट न घेता ते स्वतः राबवतात आणि मग त्यांना पाठीमागे त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद असतो फक्त. तुम्ही मला एक मिनिट, तुम्ही प्रभागात कुठले आहात? 37 मध्ये. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहात, बरोबर आहे. किती वर्षापासून काम करता शिवसेनेचं? आम्ही आता गिरिराज सावंत
त्यांचं काम बघून त्यांना सपोर्ट करतो. हा, पण तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेचं काम शिवसेने आता आम्ही नवीन चालवलं आहे. बर का आलं, काय कारण असेल की कारण भावलं का काम तुम्हाला? कार्यसिद्धी प्रतिष्ठान जे काम आहे ते त्यांचं काम आवडलं आणि त्यांचं काम आमच्या भागात खूप चांगलं आहे. बर, खूप चांगलं काम आहे. काय काम आहे नेमकं ते तर सांगा थोडक्यात. त्यांनी आमच्या इथं आता पाण्याचा प्रश्न काहीच नाही, 24 तास पाणी असते आम्हाला. रस्त्याची सगळी कामं झालेली आहेत. अजून त्यांनी आरोग्यासाठी लोकांसाठी खूप काम केलेलं आहे. वेगवेगळी कामं त्यांनी केलेली आहेत असं या सगळ्या नागरिकांचं मत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्रभाग क्रमांक 37 मधले तुम्ही असाल तर कुणाला निवडून द्यायचं हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.